सर्वांना जय विजय महाराष्ट्र इंडिया अनलिमिटेड इंडिजिनियस चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच मी बाहेरून आलो, थोडा रूममध्ये जाऊन रेस्ट करावी म्हटलं तर फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे ठाणे महानगरपालिका 9 प्रभाग समिती क्षेत्रातील अवस्था काय आहे हे एका प्रभागातील अवस्थेवरून दिसून येते. आत्ता नुकतेच हंसनगरमधील कोलबाड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांचे फेसबुक लाईव्ह बघितलं. या फेसबुक लाईव्ह बघून दुरंदर अवस्था बघून मला राहावलं नाही. मी रूममध्ये रेस्ट करता करता उठलो आणि याच्यावर प्रतिक्रिया दिल्याशिवाय मला सुद्धा राहावलं नाही. म्हणून मी आज प्रतिक्रिया देण्यासाठी खास लगेच लाईव्हवर बसलो. इंडिजिनियस चॅनल हा प्लॅटफॉर्मच सामाजिक बंधुता, सामाजिक बांधवता आणि समाजातील गजरा, समाजातील बंधुता, समाजातील मानवता आणि समाजातील गरजा ज्या नागरिकशास्त्राने आपल्याला शिकवलेलं आहे, ज्या नागरिकशास्त्राने शिकवलं की सार्वजनिक क्षेत्रात नगरपालिका, महानगरपालिका यांची कार्यतत्वे काय आहेत, काम करण्याची पद्धती काय आहेत, तत्वे काय आहेत. तर प्रथमतः मी सांगू इच्छितो की 1960 पासून मी नगरपालिका इतिहास ऐकतोय वडिलांच्या तोंडून आणि 1965 माझा जन्म आहे आणि आमचं आयुष्य, आमचं घराणं, आमचं खानदान शिंदे आहे. आणि शिंदे हे प्रगल्भतेने मोठेच आहेत. जे शिंदे आहेत सामाजिक क्षेत्रात आहेत, राजकीय क्षेत्रात आहेत, कामगार चळवळी यामध्ये आहेत, धुरंधर अभ्यासक आहेत, स्थापत्य अभियंता आहेत आणि खानदानी वारसा कामगार नेतृत्वाचं, कामगार चळवळीचा चांगू शिंद्यांचा आहे. शिंदे कुठलाही आर्थिक स्वार्थ न करता लोकोपयोग लोकांच्या गरजेसाठी धावतात आणि ते प्रश्न जनसामान्यपर्यंत मांडतात. त्यामुळे हे 9 प्रभाग समिती ज्या काही अवस्था आहे ते मी पाहिलेली आहे, पाहतोय, रोजच मी लाईव्ह करतोय. परंतु ज्या जीवनाशी, आरोग्याशी निगडीत आहेत ती गोष्ट म्हणजे पाणी आणि ते म्हणजे आरोग्य. आता पाणी हे आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आहे. म्हणजे हे पाणी आपण प्यायला वापरतो, हे पाणी आपण स्वयंपाकासाठी वापरतो, हे पाणी आपण आंघोळीसाठी वापरतो, हे पाणी आपण कपडे धुणं, साफ स्वच्छतेसाठी वापरतो. जे महानगरपालिका म्युन्सिपल वॉटर या वॉटर लाईनमध्ये आहे तर त्याचं वॉल एक 5 फूट खड्ड्यामध्ये आहे आणि तो वॉल मॅन्युअली म्हणजे हाताने उघडला जातो आणि त्यासाठी खाली खड्ड्यामध्ये शिडी आहे. तो शिडीने कर्मचारी उतरतो, पाण्यात जातो आणि मग वॉल उघडतो हाताने. ही दुरंदर अवस्था आहे. मला एकापुरतं बघायचं नाही आहे. तर सौरवराव यांनी ज्याप्रमाणे अतिक्रमण अनधिकृत बांधकामाच्या क्षेत्रातील सर्वच बीट लिपिकांच्या बदल्या केल्या, त्याप्रमाणे मी सांगू इच्छितो की प्रभाग समितीच्या जेवढे सहाय्यक आयुक्त आहेत आणि जेवढे कार्यकारी अभियंता, उपनगर अभियंता आहेत त्यांची रुटीन बदली ही झाली पाहिजे. आज एकाच खात्यामध्ये 10-10, 15-15 वर्ष एक अधिकारी ह्या वरिष्ठ पदावर काम करत आहे. मग ते नगर अभियंता पद असो, जे प्रतिनियुक्ती आहे 3 वर्षाचा कार्यमर्यादा आहे, आता तो 5-6 वर्ष काम करत आहेत. उपनगर अभियंता सार्वजनिक बांधकाम एकाच खात्यात 10-10 वर्ष काम करत आहेत. स्मार्ट सिटी सेल
उपनगर अभियंता क्रमांक 2, उपनगर अभियंता क्रमांक 1 एकाच वर्ष, 10-10, 12-12 वर्ष, 15-15 वर्ष एका क्षेत्रात काम करत आहेत. पाणी खातं एकाच खात्यात 15 वर्ष उपनगर अभियंता म्हणून काम करत आहेत प्रभारी. तर विद्युत विभाग एकाच खात्यात एकच वर्ष उपनगर अभियंता काम करत आहे. मेकॅनिकल विभाग एकच उपनगर अभियंता एकच रिटायरमेंट होईपर्यंत अमर्याद काम करत आहे. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर काही अधिकारी ठोस पगारावर वशिलाने आलेले आहेत, राजकीय दबावाने आलेले आहेत, लिपिकसुद्धा राजकीय दबावाने आलेले आहेत. हे सुद्धा इच्छित अध्यादेशामधील 3 ते 5 वर्षाची कालमर्यादा संपलेली असताना देखील 6-7 वर्ष त्याच पदावरती सेवानिवृत्त कर्मचारी 6-7 वर्ष काम करत आहे, ज्यांची कालमर्यादा संपलेली आहे. तर त्यांची सेवा विखंडित करायला पाहिजे, ती केली जात नाही. अनेक उपअभियंते आहेत जी ज्यांना नगर अभियंत्याने थेट प्रभारी कार्यभार वर्ग 1 कार्यकारी अभियंता दिलेले आहेत. जो अधिकार नगर अभियंत्याचा नाही आहे, तो आयुक्तांचा आहे. जरी मंजुरी जरी झाली तर आस्थापना थ्रू अतिरिक्त आयुक्त 2 किंवा उपायुक्त आस्थापना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी हे आदेश काढायला पाहिजेत. तर त्यांनी नाही आदेश काढता थेट नगर अभियंता मसुदा आदेश तयार करतं. सेवेमध्ये आपण शपथ घेताना कोणतंही काम करण्याची तत्वप्रणाली आखतो, त्याप्रमाणे जर काम सांगितलं तर त्याचं कर्तव्य आहे, विशेष प्रावीण्य नाही. मग कुठल्या अर्थाने तुम्ही थेट प्रभारी चार्जेस देता? कारकून मिनल पालांडे, मी सातत्याने 3 वर्ष बोलतोय, तिला थेट उपायुक्त पदाचं दिले. सेवा वर्ग फक्त 2च वर्षाचा कालावधी असताना परिपत्रक आदेशाचं उल्लंघन करून ती कायमस्वरूपी 6 वर्ष काम करते उपायुक्त क्रीडा. आणि क्रीडा हे उपायुक्त पदच नाही आहे. आणि तिचा खोटा अहवाल शासनाला पाडून तिला SRA कक्ष प्रमुखही नेमलं. मी UD-23 शासनाकडे बसलो, विचारलं, नाही साहेब ते महानगरपालिका रद्द करते, तुमचं बरोबर आहे म्हणणं, तुम्ही महानगरपालिका आयुक्तांना भेटून सांगा. मग मी भेटून सवरून पत्र देऊन विविध बातम्या करून देखील प्रशासनावर इफेक्ट होत नाही आणि मिनल पलांडेवर कारवाई करत नाही. मिनल पलांडेने शिस्तभंगाचा पण हे गुन्हा केलेला आहे, सेवा शर्ती नियमावलीचा भंग केलेला आहे, आयुक्ताचे आदेश अंमलबजावणी करणे डावळलेले आहे, सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेचा फायदा देत नाही. दादाजी कोंडे स्टेडियमचे जिम कर्मचाऱ्यांना मुक्त असताना त्या सेवेचे फायदे ती बाई त्या आदेश देत नाही, जे आयुक्तांनी आदेश देऊनही. मग या आदेशाचं उल्लंघन केलं ना, मग ते शिस्तभंग होत नाही. अशा प्रकारे नियमबाह्य अधिकारी काम करत, त्यामुळे वर्षानुवर्ष एकाच पदावर प्रभारी कार्य घेतात आणि एकाच पदावर राहतात. त्यामुळे मी थेट आता ठरवलं आहे, आयुक्त जर काम करत नसतील तर आयुक्तांच्या ह्या सगळ्या तक्रारी लोकायुक्तांकडे मी मांडणार आहे. माझे 30 मुद्दे आहेत, 60 पत्र आहेत. मी काल परवाच उपायुक्त मुख्यालयाशी बोललो, साहेब तुम्ही मला पुन्हा आंदोलन 15 ऑगस्टला करायला लावता का, उपोषण करायला लावता का? नाही, करू नका. मग तुम्ही परिपत्रक जारी काय करत नाही? माझे जेवढे पत्र आहेत ज्या विषयांती, त्या पत्रावर कारवाई का होत नाही? आणि इव्हन दो कारवाईच्या भागनंतर दिलेल्या पत्रावरती उत्तर का येत नाहीत? सेवा नियमावली कायदा कानून, महाराष्ट्र शासन कायदा सेवा नियमावली 1979 नुसार प्रत्येक अधिकाऱ्याचं, प्रत्येक कारकुनाचं, प्रत्येक सहाय्यक आयुक्ताचं, प्रत्येक अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंताचं हे काम आहे की आलेल्या तक्रारीची माहितीचं उत्तर प्रथम त्या तक्रारदाराला देणं गरजेचं आहे. माहिती अधिकाऱ्याचं माहितीमध्ये पण घोळ करून माहिती देत नाहीत पुरेपूर. अशा सर्व अधिकाऱ्यांवर ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे 7 तारखेला आपत्ती कक्षामध्ये आले, जो चांगलं काम करेल त्याची प्रशंसा होईल, जो चुकीचं काम करेल त्याला घरी बसवलं जाईल, हे आदेश आहेत. आणि काल परवाच परत पुन्हा जाहिरात बोर्ड पडल्यामुळे ते तात्काळ काढले नाही तर संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल. तर उपायुक्त अतिक्रमण जितेंद्र जी निकम यांना मी भेटलो. एक अनधिकृत टॉयलेट आहे, एक अनधिकृत डिजिटल जाहिरात आहे,
मी तक्रार अर्ज लिखित देऊन सुद्धा अतिरिक्त आयुक्त दोन्ही कारवाई होत नाही. मग आता जर ह्या कारवाई होत नाहीत, महानगरपालिका सक्षम अधिकारी असून सुद्धा सक्षम अधिकाऱ्यांचं कोण ऐकत नाही, कारवाई होत नाही, तर पर्याय कोणाकडे दाद मागायची? एक जिल्हाधिकारी, नंतर लोकायुक्त. त्यामुळे ही दाद मी आता लोकायुक्तांकडे दाद देणार आणि 15 तारखेला बहुतेक जिल्हाधिकारी किंवा लोकायुक्त कार्यालय इथं ठिय्या आंदोलन करून महानगरपालिकेच्या आयुक्तांविरुद्ध तक्रार दाखल करणार. हा सार्वभौम कायद्याचा भाग आहे, हा सार्वभौम महाराष्ट्र शासन नियमावलीचा भाग आहे. जो अधिकार आयुक्तांना आहे, परंतु आयुक्त कामच नाही करत, तर आयुक्तांची तक्रार आपल्याला जिल्हा कलेक्टर ते लोकायुक्तांपर्यंत करणे बंधनकारक आहे. आणि जर लोकायुक्त करत नसेल तर त्याची तक्रार राज्यपालांकडे करू शकतो, आणि राज्यपाल करत नसेल तर राष्ट्रपती करू शकतो, आणि राष्ट्रपती करत नसेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो. हे सार्वभौम प्रशासकीय भाग आहे, कार्यपर्यंत करू शकतो. त्यामुळे आज प्रभागामध्ये दुर्धर अवस्था आहे. आज प्रभागामध्ये उंदीर घुशी, आज प्रभागामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये उंदीर घुशी पोखरावी तशी महानगरपालिकेला पोखरलेली आहे. प्रभागामध्ये जुन्या कामांचे खोटे प्रस्ताव बनवले जातात आणि त्या खोटे कामाचे नवीन प्रस्ताव नवीन बजेटअंतर्गत तरतुदीमधून मंजूर करून त्याची बिलं सर्रास काढली जातात. आज महानगरपालिकेची भिकारी आहे, एक पैसा नाही आहे. 2265 कोटीची गटर कामाची पायवटीची कामे केली. अशा धुरंधर नगरसेविका मृणाल पेंडसे ह्याने महासभेमध्ये प्रश्न मांडला आणि जागेवर कामच नाहीत. तर जागेवर कामं का नाहीत? तर अशा प्रकारे अवस्था आहे. या उंदीर घुशीने पोखरून हे पैसे खाल्ले, जागेवर कामच नाही, बिना कामाची बिलं काढली, अशी अवस्था आहे. 350 कोटीचं ऑडिट नाही, 2943 प्रशासकीय महासभा ठरावाची चौकशी नाही, 10,000 कोटी विशेष निधी अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या असताना कार्यकालात आले ते कसे खर्च झाले त्याचा लेखाजोखा नाही आहे. नवीन प्रस्ताव महापालिकेत 5 पैसे नाहीत. नवीन प्रस्ताव नवीन निधी विशेष निधी अंतर्गत गडकरी रंगायतन स्ट्रक्चरल ऑडिट न करता तोडलं. 26 कोटीचे 36 कोटी झाले. शिवाजी मैदान धर्मवीर क्लॉक टॉवर धोकादायक असताना तोडला, 100 कोटीचा प्रस्ताव. ठाणे महानगरपालिका भवन नव्याने 500 कोटीचा प्रकल्प आणि त्या टक्के खाण्यासाठी PMC संजय देशमुखची जी कंपनी निविदा संपलेली आहे 7/9/2024 आणि कामाचं 26 चालू होते. मग याची नियुक्ती कशी काय? आणि जरी तुम्ही मुदत वाढ दिली त्या अशा कामामध्ये अत्यावश्यक बाब येत नाही, आणि अत्यावश्यक बाब येत नसेल तर हे कुठल्या बाबत 3 वेळा मुदत वाढ. त्यामुळे चुकीच्या गोष्टी घटनाबाह्य आहेत, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व इतंबित प्रश्नाबाबत प्रश्न मांडून माझे 30 मुद्द्यांचे 60 पत्र झाले, आणि 60 पत्र झाले तरी कारवाई होत नाही. प्रशासन उपायुक्तांच्या बैठका झाल्या, उपायुक्त परिपत्रक काढत नाही. तक्रारीचं काय तक्रारी केलं मागत नाही. नगराभियंता उत्तरं देत नाहीत. नगराभियंताचा 3 वर्षाचा पिरियड 5 वर्षाचा कार्यकाल झाला. अशा प्रकारे घटनाबाह्य प्रशासक यंत्रणा काम करत असेल तर कुठेतरी आपण लोकशाही घटना कायदा सुव्यवस्था नियमावली महाराष्ट्र शासन कायदा बास्तांमध्ये गुंडाळतो, सेवा शर्ती कायदा सेवा नियमावली कायदा बास्तांमध्ये गुंडाळतो. त्यामुळे ह्या कायद्याची मला वाटतं महानगरपालिकेच्या गेटसमोर होळी करावी लागेल असं मी एकंदरीत मतावर पोचलेलो आहे. जर कायदा संविधान घटनाच पायदळी तुडवत असेल तर हे सेवा शर्ती नियमावलीच पायदळी तुडवत असेल. या नियमावली काम काय महापालिकेवर जाळूत करणार, होळी करणार. आणि लवकरच कोकण भवनसमोर पत्र देऊन 15 ऑगस्ट आंदोलन लोकायुक्तांच्या दालनापुढे करणार. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे. ही जी अवस्था आहे प्रभाग समिती, आता जे पाण्याच्या पंपबाबत बोललं, जे वॉलबाबत बोललं खड्ड्यात, ही अवस्था सगळीकडे. ड्रेनेजची घाण आहे, टॉयलेटची घाण आहे, गटार विनाकारण निविदा तोडली जातात, कामं करते विना निविदा ड्रेनेजच्या लाईनी टाकले जातात, जे लोकमान्य नगरमध्ये चालू आहे. लोकमान्य नगरकडे जो रस्ता जातो, जो मला वाटतं महिला मंडळ बचत गट बिल्डिंग आहे
ठाणे महानगरपालिका तिथून जे काम चालू आहे, अनेक कामं या 14-15मध्ये 14-15, 16, 17, 18, 19, 20मध्ये घटनाबाह्य नियमबाह्य कामं चालू आहेत. त्याची ना मंजुरी आहे ना प्रस्ताव आहे, नाही थेट कामं चालू आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातच निविदानं काढता सर्वच लोकप्रतिनिधीच्या दालनाची कामं चालू आहेत. महापौराच्या दालनाला मंजुरी नाही आहे, सभागृह नेत्याच्या दालनाला मंजुरी नाही आहे, उपमहापौराच्या दालनाला मंजुरी नाही आहे, गटनेत्याच्या दालनाला मंजुरी नाही आहे, पत्रकार कक्ष भवनाला दालनाला मंजुरी नाही. आणि कोटीची जवळजवळ 100 कोटीची कामं महापालिकेच्या मुख्यालयातच चालू आहेत. कार्मिक अधिकाऱ्याच्या दालनाचं काम, ह्यांना एवढं संपूर्ण फर्निचरयुक्त कार्यालय कशाला पाहिजे? आज तुम्ही जिकडे जा तिकडे सरकारी कार्यालय जा, पोलीस कार्यालय जा, यांचे कार्यालय बघा, जरासुद्धा 5 पैशाचं काम केलेलं नाही. जसं कार्यालय भिंतीचं बांधून दिलं, भिंतीच्या कार्यालयात बसतात. त्यामुळे पोलीस कार्यालय बघा, भिंतीच्या कार्यालयात बघतात. RTO कार्यालय जिकडे जिकडे आहेत, RTO ऑफिस आहे ते अनधिकृत आहे. जेवढ्या पोलीस चौक्या आहेत ठाण्यातल्या सगळ्या अनधिकृत आहेत. आज नाले बंदिस्त केले जात आहेत विनापरवाना, त्याच्यावर अनधिकृत बांधकामं होत आहेत, त्याचे दंडात्मक वसुलीने अनेक भूखंड विकासकांना अंधन दिलेत 1 रुपये भाडेपोटी. त्या संपूर्ण प्रॉपर्टीचा सर्वे केला जात नाही, आणि सर्वे केला तर महसूल गोळा करत नाही. त्यामुळे पाण्यातून महसूल करायचं तर होर्डिंगचं पॉईंट टायडल कोट आपल्याकडे DPR तयार आहे, त्याला निधी मागवा शासनाकडून, पायडल प्रोजेक्ट करा आणि त्यातून निधी क्रिएट करा. असं असंख्य जर विचार केला बारीक 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 बारीक, म्हणजे नाल्यांच्या पाण्याचा विचार केला तर नाल्यातून निधी मिळेल. जो DPR आहे पायलट प्रोजेक्ट करा. अतिक्रमण आणि बांधकामाचा दंडात्मक कारवाई, जे नाल्यावर वगैरे बांधले फुटपाथवरच्या काळात 340, 354 दिव्यांग स्टॉल बांधले आणि अनेक धंदे चालू आहेत, कारवाई नाही. किती बोलावं तेवढं कमीच आहे. हे संपूर्ण 30 मुद्दे प्रत्येक प्रकरणी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. 2 वर्षात केलेले कामं लगेच खोदतायत रस्ते, 2 वर्षात केलेले कॉन्क्रीट रस्ते असतील, डांबरी रस्ते असतील, लगेच खोदतात पाईपलाईन, ड्रेनेज लाईन. मग ती सर्व्हिसची कामं आधी का नाही केलीत? मग आधी केलेले कामाचे पैसे वसुली करा, नगर अभियंत्याकडून वसुली करा. थर्ड पार्टी ऑडिट, AGO ऑडिट, 350 कोटीचं ऑडिटिंग करा. 3 वर्षात झालेल्या कामाचं ऑडिटिंग करा. सगळे जे काही 2265 गटर कामे कुठे गेली, कशी गेली का त्याचा ऑडिट करा. सगळ्याच कामाचं ऑडिट झाले. पाणी खात्यातल्यामुळे सगळे अधिकाऱ्यांचे, पाणी खात्यातल्या अधिकाऱ्यांचे बदला करा, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता. सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या अधिकाऱ्यांचे बदली करा, उपनगर अभियंता, कार्यकारी अभियंता. अतिक्रमण विभागातील सहाय्यक आयुक्त जे आहेत 9 प्रभाग, सगळ्यांच्याच बदल्या करा. आणि अतिरिक्त आयुक्त 1-2, आता जे 1 रिटायर्ड झाले तर 2ला 1 वरती द्या. सौरवराव काम करा, नाही तर सौरवरावांची तक्रार लोकायुक्तांकडे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.